या र पोरानो, पाया पडा या. अरे माझ्या नव दोडक्यानो, तुळशीच्या पाया पडा. बयाजी बयाजी, आम्हाला थोडस बोलायचं होतं. अरे मग बोला की. ते जरा पर्सनल बोलायचं होतं. माझी एकट्याने, तुमच्या संगत दुसरं कोण नको हवं. अरे तुम्ही काय परके? नाही तसं नाही, पण आम्हाला जरा खाजगी बोलायचं होतं. कोणा दुसऱ्याची लुडबुड नकोय आम्हाला. तुमची काय खुडबुड चाललंय हे चांगलं माहित आहे मला. बघू काय दिवं लावताय आज. बयोजी, तू सुमीला जसा प्रेमाचा मार्ग सांगितला होतास ना, तसा मला पण सांग ना. अरे येड्या, ते बायकांचं मला माहितीये र. आता तुला विचारायचं. हा, अरे तू तुझ्या बाबाला विचार की. त्याला विचार. डॅडी, काल सुमीनं मला तिचं प्रेम दाखवलं होतं. आज माझी टर्न आहे. मला प्रेमाचा मार्ग सांगा ना. समर, अरे प्रेमाच्या मार्गावर कधी जाताच आलं नाही मला. मी काय सांगू तुला. अय्यो साहेब, आता काय करायचं? मला तर काहीच कळत नाही आता. हे बघ, तू माझा मुलगा आहे. भावी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांच्या इज्जतीचा सवाल आहे. काहीतरी चांगलं कर. समर, अरे इच्छा असूनही प्रेमाच्या मार्गावर कधी जाताच आलं नाही मला. साहेब, प्रेमाच्या मार्गावरून ढिगानं चक्रा मारणारा एकच माणूस आपल्याकडे आहे बघा. कोण? लक्ष्मण. अरे हो की, चल त्यालाच विचारूया. नाही, आपण भेटूनच चर्चा करूया. हो, तर शुभ कार्याला उशीर कशाला. समरला घेऊन येते मी. भेटलो की जरा सविस्तर बोलता येईल त्याच्यावर. ठेवते मी आता. भेटू आज. ताई ताई ताई, मला माफ कर, माझं चुकलं. अगं शालू मला म्हणत होती माझ्या अंगात भूत शिरलं होतं. भूत? साहेब, मी मागच्या दाराने एंट्री मारतो, तुम्ही जावा पुढं. समर, आज आपल्याला एका महत्वाच्या मीटिंगला जायचंय. तयार होऊन ये. आज? मम्मा ग, आज नको ना. का ग, आजचा दिवस चांगला नाहीये. शुभ मुहूर्त नाहीये आज. समर, तू कधी शुभ मुहूर्त वगैरे बघायला लागला? त्या दिवशी तुम्हाला नवसाचं बोललं असतं का? मम्मासाठी. मम्मासाठी मामा. आता मम्माचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे, म्हणजे मी सुद्धा त्या गोष्टींचा रिस्पेक्ट केला पाहिजे की नाही. हा. मम्मा, आजचा दिवस खरंच चांगला नाहीये. आपण उद्या करूयात का मीटिंग प्लीज? तू किती काम करतेस, दमत नाहीस का ग तू? तू नाश्ता करून घे बघू आधी. चल चल चल. कशाला? मी आज करते, तुम्ही करा. सुमे, नवऱ्याने सांगितलेलं ऐकायचं असतं. धर, तू नाश्ता करून घे बघू आधी. चल, बस 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 बस. शाबास, मी आलोच बरं का आवरून. सुमन, नवऱ्याने सांगितलेलं ऐकायचं असतं. लक्ष्मण, अरे मला प्रेमाचा मार्ग सांग ना. सांग लवकर सांग. गीता वहिनी, नीट ध्यान द्या बरं का. सुमी आता आली नाही पाहिजे. लक्ष्मण, अरे सांग ना काहीतरी. हा साहेब, एकदा मी गीताला कानातलं घेतलं होतं, तुंतून वाजनालं. लय खुश झाली
आणि मला म्हणली माझं लय प्रेम आहे तुमच्यावर. नाही रे, मी ऑलरेडी पैंजण घेऊन झाले. हा का? हा, ताली द्या ताली. टाळी? हे, नाही नाही ताली. साडी? अहो, नाही नाही साहेब, ताली 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 ताली. अच्छा साडी. हा नाही नको, साडी पण झाली. हा तर साहेब तुम्ही ना काय सुचना वाटतं आणि म्हण प्रेम आहे. समय अगं अगं बॉम्ब झाल्या तोंडा पाहिजे होता. पण दोघात तिसरं आणायचं नसते हे कळत नाही वाटतं एका माणसाला. तुम्ही तू बघच आता 7 वाजता बघच माझं प्रेम. बबन सर, हा, हा. बघा बरं साहेब, आता माझं लगीन झालं असतं तर काही ना काहीतरी 1001% तुम्हाला आयडिया दिली असती. साहेब बघा काहीतरी लग्नाचं प्लीज. काय बबन, डायरी आणि पेन दे पटकन. पण येतो की थांबा जरा. हे घ्या. आता लगीन होईल माझं. नाही रे, म्हणजे होईल, पण आता ही सगळी लिस्ट आधी घेऊन ये पटकन. जा जा जा, वेळ कमी आहे आपल्याकडे. हॅलो धनाजीराव, एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे, प्लीज करा. आता लगेच मम्माला फोन करायचा आणि तिला सांगायचं की संध्याकाळी 7 वाजता तुमच्याकडे एक महत्वाची राजकीय चर्चा आहे. तर डॅडींना सोबत घेऊन 7 वाजता तुमच्या घरी यायचं आहे. काही करा, पण डॅडी आणि मम्मा आज तुमच्याकडे आलेच पाहिजे. प्लीज माझ्यासाठी. मामा मामा, आज तुमचं काही खरं नाही बरं का आता. का परत ताई चिडली का माझ्यावर? नाही हो, मामीने तुमच्या काड्याचा डोस अजून वाढवलाय. ही बाई एक दिवशी मारून टाकणार आहे मला. आता त्या होळीच्या दिवशी पण मला काहीतरी पाजलं, अजून भोगतोय मी. पण आता अजून भोगायचं नसेल तर मग आज संध्याकाळी 7 वाजता मामीला घेऊन पिक्चरला जायचं. मॅडम हे तर काय करताय? भरत, जरा इकडे ना, माझं काम आहे महत्वाचं. काय साहेब? आज संध्याकाळी 7 म्हणजे 7. हं? चल चल चल, सांगतो तुला. सुमी मॅडम काय झालंय? तुमचं आज कशात लक्ष दिसेना बघा. गीता ताई, लक्ष्मण दादा, तुम्हाला हे काय म्हणलं? काय 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 नाही, तुम्ही जरा जेवणाचं बघा. हा गीता, आपल्याला संध्याकाळी कीर्तनाला जायचंय बय आजीला घेऊन. बलत पण येणार आहे तिकलं. हा तर मला ताब्याने सांगितलंय. साहेब हे बघा हे आणलंय सगळं सगळं आणलंय. आम्हाला एक नाही सुमीचा फोन आला होता. फोन मला विचारत होते की बाबा काय चाललंय तुमचं, कशासाठी चाललंय. पण मी एक नाही अजिबात सांगितलं नाही काय. बेस्ट. मला तरी सांगा की साहेब, माझ्या लग्नासाठी पण तुम्ही नाही म्हणताय. बबन, अरे हे सगळं बघून तुम्ही खुळी व्हायला पाहिजे की नाही. हा बर, काय काय राहिले तर नाही ना बघा बरं, जरा चेक करून. नाहीतर काय राहिलं बिलं तर तुम्ही खुली व्हायची नाही. बबन, हे सगळं का आणलंय, कशासाठी आणलंय, कोणी विचारलं तर सांगायचं चालतंय नाही. नाही आणि कोणालाही टेरेसवर येऊ द्यायचं नाही. हा, चल आता. सात म्हणजे 7. चल. काय गो,
काय झालं? भैयाजी हं? तुमचा देवता नातू आणि माझा पती देव चोरून छुपून करायची सवयच लागले ह्यांना. असं वय तू पण तेच केलंस की. हा मी आमचं एक काम आहे महत्वाचं. आम्ही जाऊन येतोय. रात्री उशीर होईल यायला. सुमन, आम्ही जरा बाहेर जाऊन येतोय. रात्रीचं जेवण करू नकोस हा. सुमन पिक्चरला चाललोय आम्ही. चला बाय. चला. बयाजी निघायचं आपण. होय होय. आम्ही पण जरा कीर्तनाला जाऊन येतो. यायला उशीर होईल आम्हाला रात्री. भैयाजी तुम्ही पण पाहिलं तर काय चाललंय? हे आम्हाला काय माहित. जाऊन बघ. चला रे बाबा. कुणीकडं अजून 7 वाजायचं त्या 7 म्हणजे 7. बबन तू माझा भाव आहेस का नाही? मग जाऊ दे की मला. नाही सुमी, साहेबांनी जबाबदारी माझ्यावर दिली आहे आणि मी जबाबदार माणूस आहे त्याच्यामुळे नाही. अरे वाजले की 7 आता. वाजले 7 वाजले. साहेब तुम्ही आले बघा. आलीस? हा तर आता दाव मला तुझं प्रेम. हं? हाय मी खाली आहे. चला. पाहिलं तू अंतरात काय धावणार आहेस मला? 1 मिनिट. तू काय आगाऊपणा केला बिलास तर बघा. पाहिलं? अरे काय माझं प्रेम आहे. हे माझं नाही, ऍक्च्युली आपल्या दोघांचं प्रेम आहे. हं? चल. मी अमेरिकेवरून येऊन 10च दिवस झाले होते आणि एक दिवशी मी बाहेर गेलो असताना माझी गाडी बंद पडली आणि या सायकलवर एक मुलगी मला भेटली. काय बंद पडल्या वाटतं गाडी. बंदच पडल्या वाटतं असं म्हणत ती मुलगी मला मंत्री पाटलांचा ड्रायव्हर समजली आणि मग मी गरीब म्हणून, चांगुलपणा म्हणून त्या मुलीनं मला कारखान्यात काम मिळवून दिलं. हे माझं पहिलं काम. ह्यात बी तू काम सुकारपणा करायचं. हॅलो, कारखान्याचा मालक असून सुद्धा मी झाडू हातात घेतला कारण माझं प्रेम. म्हणजे तू तेव्हाच माझ्या प्रेमात पडला होतास? ती आपल्या दोस्तीची सुरुवात होती आणि मग त्या मुलीला मी हे कानातले गिफ्ट केले. ही होती प्रेमाची सुरुवात. मग असंच प्रेम वाढत गेलं आणि मग दिवस आला तो प्रपोज करायचा. होडी आठवते? या होडीतून आपण त्या सुनसान बेटावर गेलो आणि त्या सुनसान बेटावर मी तुला प्रपोज केलं होतं. मग वेळ आली लग्नाची, पण तुम्ही काही केलं होय म्हणायचं. जाम भाव खाल्ला बरं का तू. आणि मग सुमे होय म्हण, सुमे होय म्हण असं करत मी किती प्रयत्न केले आणि मग फायनली जेव्हा मी जीव देणार होतो तेव्हा सुमी होय म्हटली. पण ती सगळी नाटकं होती. मी होय म्हणाव म्हणून. नाटकं नव्हती, प्रेम होतं ते. आणि मग आपलं लग्न झालं.
आणि मग लग्न झाल्यानंतर हे विमान या सायकल सोबत राहायला लागलं. कशी वाटली आपली गोष्ट? एकदम भारी. पायलट, तू दिवसभर राबून केलंस हे सगळं? हा, आता प्रेमासाठी एवढं करायलाच पाहिजे ना. आणि तू सुद्धा दिवसभर राबून माझ्यासाठी जेवण नाही का बनवलंस? ते पण तुला आवडलं नाही सगळं? एकदम बेस्ट. पायलट, अरे घरात सगळ्यांना बाहेर कशाला घालवलंस तू? तूच म्हणली होतीस ना दोघात तिसरा कोणी नको म्हणून. पायलट, तू आपल्या दोघांची गोष्ट सांगितलीस, पण आपल्या दोघांच्या गोष्टीत आपल्या घरातले असल्याशिवाय ती गोष्ट पूर्ण होणार नाही बघ. म्हणजे आपल्या गोष्टीत आपल्या घरातली सगळेजणच पाहिजे, त्याशिवाय कसं काय चालेल? आणि नसतील घरातले तर तुझी गोष्ट पूर्ण होणार नाही. तू फोन करून बोलून घे सगळ्यांनी, आपण मिळून साजरा करू ह्यो दिवस. हा, पण मला वाटलं की तुला असं सगळं रोमॅन्टिक रोमॅन्टिक आवडेल. हा, पण असं घरातल्यांना बाहेर घालवून नाही. ठीक आहे, तुला हवंय ना, मग आपल्या गोष्टीतली सगळी माणसं येतील. मला थोडा वेळ दे. तू बस, मी आलोच. हॅलो धनाजीराव, मम्मा आणि डॅडींना लवकरात लवकर घरी पाठवा. त्यांना म्हणून महत्वाचं काम आहे. नाही, ते चर्चा वगैरे सगळं उद्या करूया म्हणून. ओके. हॅलो मामा, लवकरात लवकर घरी या, महत्वाचं काम आहे. हा. हॅलो लक्ष्मण, लवकरात लवकर घरी ये, महत्वाचं काम आहे. हॅलो बबन. समर, हे सगळं काय आहे? छोटस सरप्राईज आहे. मम्मा, मला आणि सुमीला तुम्हा सर्वांना आमची गोष्ट सांगायची, आमच्या प्रेमाची गोष्ट. चल. तर मी अमेरिकेवरून इकडे आल्यानंतर काही दिवसातच मी बाहेर गेलो होतो, तेव्हा माझी गाडी बंद पडली आणि या सायकलवर एक मुलगी मला भेटली. लाख लाडूंच्या ऑर्डरसाठी सॅम्पल लाडू घेऊन जाताना काय बंद पडला काय गाडी? हा, बंदच पडल्या वाटतं. आणि मग त्या मुलीनं मला एक गरीब होतकरू मुलगा म्हणून कारखान्यावर काम लावून दिलं. झाडू मारायचं. आणि मग समर आणि सुमीचं लग्न झालं. आणि समोर सुमीच्या गोष्टीचा तुम्ही सगळेजण भाग झाला. आता ही गोष्ट फक्त आम्हा दोघांची नाही, तर आपल्या सगळ्यांची झाली. समर, तू सुमन करता एवढं सगळं केलंस आम्हाला माहिती नव्हतं. आई, हे जरा जादा केलंय ना सुमनसाठी त्यांनी. केलं म्हणून तर सुमी होय म्हणली. एवढा प्रेम करणारा मला नवरा मिळाला हे माझं नशीबच आहे. आणि आज तुम्ही मला प्रेम दावायला हे जे काय केले ते जगात भारी केलंय बघा. तुझ्यासाठी काहीही. तुमची गोष्ट सांगून झाली असेल तर आम्ही निघू का? सासूबाई, अहो आपली गोष्ट. तुम्हाला ते इंद्रधनुष्य माहित आहे का? इंद्रधनुष्यात कशी सगळी रंग असल्याशिवाय ते इंद्रधनुष्य पुरं होत नाही, तसंच आमच्या दोघांच्या गोष्टीच आहे. तुम्ही सगळेजण असल्याशिवाय ही गोष्ट पूर्ण होणार नाही. ताई, बाकी काही म्हणा, पण समर चांगलाच रंगला या प्रेमाच्या गोष्टीत. हो ना, सुमनने चांगलंच रंगवलंय समरला. मामी साहेब, उद्या रंगपंचमी आहे. आता सगळ्यांनीच रंगायचं.
तुम्ही उद्या बघाच सुमीची रंगपंचमी.